शाखेचा उद्घाटन समारंभ सोहळा 11 मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा माननीय श्रीकांत मोरे यांनी दिली। मनोरमा बँकेच्या जोडभावी पेठ शाखेचा सोमवारी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या जोडभावी पेठ शाखेचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सायंकाळी 5:30 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। विजापूर रोडवरील मनोरमा कॉन्फरन्स हॉल येथे गुरुवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अध्यक्षपद भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमारजी देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, राजन पाटील, प्रशांत परिचारक, दिलीप माने हे उपस्थित राहणार आहेत। तर प्रमुख उपस्थिती म्हणून जकराया शुगर साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सीताराम शुगरचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे आदी असणार आहेत। तसेच राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी माननीय हर्षवर्धन पाटील यांची निवड झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार समारंभही यावेळी पार पडणार असल्याची माहिती चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दिली आहे। तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की जे नियमाने काम करतात, कास्टकरी काम करतात, आर्थिक नियमांचं रिझर्व्ह बँकेचं पालन करतात, ज्याची थकबाकी 0% आहे, जे आपल्याकडे थकबाकीला सहजासहजी शिरकाव होऊ देत नाही, त्यामध्ये मनोरमा बँकेचा समावेश महाराष्ट्रामध्ये होतो। आणि म्हणून 2016-17 पासून ते आतापर्यंत सातत्यानं 0% थकबाकी या बँकेनं NPA राखलेला आहे। या वर्षी सुद्धा तो अतिशय काटेकोरपणे रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे। हे सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या बँकेचं NPA 3% आत असतो, म्हणजे नेट NPA थकबाकी 3% आत असते, ज्या बँकेला रिझर्व्ह बँकेकडून कुठल्याही प्रकारे चांगल्या पद्धतीनं ऑडिटमध्ये कॅम्पस रेटिंग म्हणून असतं ते दिलं जातं, त्या बँकेला फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक असा दर्जा मिळतो। हे मी RBIच्या ह्याच्यामध्ये सांगतोय, FSWM। तुम्ही प्रेसमध्ये कोड करू शकता की FSWM किती बँका आहेत सोलापूरमध्ये असतील काही बँका। मी असं म्हणत नाही की मनोरमाची एकच बँक आहे। FSWM दर्जा असल्याशिवाय म्हणजे फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज्ड बँक हा दर्जा असल्याशिवाय तुम्हाला नवीन बँकेची शाखा मिळत नाही। ज्या अर्थी सोलापूरच्या मनोरमा बँकेला ही शाखा मिळते किंवा आणखी कोणाला मिळाली असेल, त्या अर्थी त्या बँकेला फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक हा दर्जा 100% असलाच पाहिजे। म्हणजे 3% NPA पाहिजे, ग्रॉस NPA 60% पाहिजे, सतत 3 वर्ष संस्था नफ्यात असली पाहिजे, कुठल्याही प्रकारची सुपरवायझरी ॲक्शन रिझर्व्ह बँकेकडनं झालेली नसली पाहिजे। एक 5 ते 7 क्रायटेरिया आहेत। त्या 5 ते 7 क्रायटेरियामध्ये बँक असेल तर तिला FSWM म्हणतात आणि मनोरमा बँकेचा समावेश FSWM मध्ये होतो, फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड बँक। आणि म्हणून मागच्या वर्षी आपल्याला कल्पना आहे सर्व माझ्या पत्रकार बंधूंना की आपण पंढरपूरला आमची 7वी शाखा काढली होती। पंढरपूरमध्ये सुरू झाली आणि ऑगस्टमध्ये सुरू झाली, एकाच म्हणजे 6 महिन्यांपूर्वीच। आणि 6 महिन्यामध्ये जवळपास 25 कोटीचा व्यवसाय पंढरपूर शाखेने केला, फक्त 6 महिने। आणि आता आपल्याला 8वी शाखा, त्याचं जे उद्घाटन आमच्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही ठेवलेलं आहे। तर ही 8वी शाखा जोडभावी पेठ हा सोलापूरचा अतिशय व्यापाऱ्यांनी एक होलसेल व्यापारी ज्याला आपण म्हणू, कुंभारवेशी गल्ले असेल, पटण गल्ले असेल, मळवाड पेठ असेल, हा सगळा जवळचा एरिया आहे। शाखेपासून 500 मीटर ते 1000 मीटर, 1 किलोमीटरच्या आतमध्ये हा सगळा एरिया। आणि तिथं या शाखेला रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली, कारण आमची बँक फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज्ड आहे। आणि ह्याचं उद्घाटन आम्ही रिझर्व्ह बँकेचं लायसन्स जे होतं ते आम्हाला मिळायचं होतं म्हणून आम्ही थांबवलं होतं। आणि आत्ता मागच्या 8 दिवसापूर्वी लायसन्स मिळालं। आपल्याला माहिती आहे देशामध्ये राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आणि अशामुळं कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागली तर मोठे फंक्शन्स किंवा राजकीय पुढाऱ्यांना घेऊन कुठल्याही सरकारी संस्थेला फंक्शन घेता येत नाही। म्हणून आम्ही निर्णय घेतला की थोडं लवकर, कारण आधी निर्णय होता की मार्च नंतर घ्यायचं, परंतु आता निर्णय घेतला की मार्च पूर्वीच घेऊ, आचारसंहितेसाठी
आपण पटकन निर्णय घेतला आणि मग त्याच्यामुळं त्या एरियामध्ये थोडे जागेचा रस्ता, वाहतुकीचा रस्ता असल्यामुळं जागेवरती फक्त हर्षवर्धन पाटील साहेब फीत कापतील. हर्षवर्धन पाटील हे 8व्या शाखेचे उद्घाटक आणि त्यांच्या समवेत जवळपास 8 ते 10 आमदार आणि साखर कारखाना सोलापुरातले. तुम्ही म्हणाल की त्यांना बोलवण्याचं कारण एवढंच आहे की यानं त्या कारणानं आमच्या व्यवसाय वृद्धीमध्ये या मंडळींचा हात आहे. मग आजी आमदार असतील, माजी आमदार असतील, सुभाषराव देशमुख माजी सहकार मंत्री आहेत, विजयकुमार देशमुख विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याच एरियामध्ये ही शाखा आपण सोलापूर शहरामध्ये सुरू होते. माननीय सुशीलकुमार शिंदे या ज्या शाखेमध्ये आपण बसलेलो आहोत, वित्तमंत्री असताना या शाखेचं उद्घाटन शिंदे साहेबांनी केलं होतं आणि 2010ला उद्घाटन केल्यानंतर आज या शाखेचा व्यवसाय 300 कोटी क्रॉस झालेला आहे. तिथल्या मॅनेजरचं मी मला सगळ्या कर्मचारी 10 वर्षामध्ये काम केलंय, त्या सगळ्याचे अभिनंदन करतो. एका शाखेचा व्यवसाय 300 कोटी क्रॉस झालेला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यावेळेला हे गावाच्या बाहेरची शाखा म्हणून लोक आम्हाला म्हणाले की कुठं गाव एकीकडे आहे, तुमची शाखा एकीकडे आहे, पण या शाखेने ग्रामीण भागातला जो दक्षिण सोलापूरचा भाग, विशेषतः अनेक गावं इथं आहेत की त्यांना हे रोडवरची शाखा जवळ पडणार आली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला. हे आता 8व्या शाखेचा जो व्यवसाय हा आहे, आज तर मला खात्री आहे की मार्च पर्यंतच आम्ही 25 कोटी क्रॉस करू आणि मनोरमा बँकेचा व्यवसाय आम्ही मार्च पर्यंत 1000 कोटीने मिश्र व्यवसाय म्हणतात. मिश्र व्यवसाय म्हणजे ठेवी अधिक कर्ज, मिक्स्ड बिझनेस, हा आम्ही क्रॉस करू. आणि ठळक वैशिष्ट्य असे आहेत की आपण 5 वर्ष थकबाकी 0% ठेवलेली आहे. जवळपास 600च्या जवळपास आता आमचे ठेवी चाललेले आहेत, कर्ज 400 कोटी झालेले आहेत आणि असं मिळून 983 आजच्या तारखेला आहे. परंतु 31 मार्चला जेव्हा आम्ही जाऊ पुढच्या 10 दिवसामध्ये ही शाखा उद्घाटन केल्यानंतर मला खात्री आहे की आमचा व्यवसाय हा 1000 कोटी झालेला असेल. हे सोलापूरकरांचं मनोरमा परिवारावर असलेलं प्रेम आहे आणि हे जे प्रेम आहे या प्रेमापोटीच मनोरमा बँकेच्या फक्त 7 शाखा सोलापुरात असून 7 शाखेचा व्यवसाय मिळून 1000 कोटी म्हणजे सरासरी एका शाखेचा व्यवसाय 150 कोटी. आणि आता ही 8वी शाखा सोलापूरमध्ये येते. मध्यंतरी मी सांगितलं की शाखा मिळत नव्हत्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे, पण आता रिझर्व्ह बँकेने सांगितलं की ज्या बँका फायनान्शियली साऊंड आहेत, वेल मॅनेज्ड आहेत, अंतर्गत कामकाज चांगलं आहे, तर त्यांना ही शाखा मिळतील आणि त्याचा फायदा आम्ही घेऊन मागच्या वर्षी पंढरपूर शाखा काढली, आता ही काढली. मला खात्री आहे की आम्ही यावर्षी पुन्हा 0% थकबाकीपर्यंत जाऊ, 3%च्यात आमचं एनपीए ठेवू आणि पुन्हा आमची. यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. मनोरमा परिवारामध्ये हार्दिक स्वागत. आपण सगळेच एकमेकांच्या परिचयाच्या आहेत, पण तरी सुद्धा आहे की प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो आणि सोलापूरच्या माध्यमामध्ये सोलापूरमध्ये एक वेगळं काहीतरी नेहमी करण्याचा आपला एक प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतो. परवा दिवशी 8 मार्च, उद्या 8 मार्च आहे. 8 मार्च महिला दिन आहे. तो महिला दिन एक दिवस न साजरा करता आपण 365 दिवस साजरा केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या महत्त्वाचं म्हणजे मनोरमा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मनोरमा एका आईचं नाव आहे आणि आईची ऊर्जा काय असते, एका महिलेची ऊर्जा काय असते, तर हे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मनोरमा परिवाराची जी वाटचाल आहे ती जवळजवळ 2000 कोटीकडे चाललेली आहे. तर आईची ऊर्जा जर जेव्हा आपल्याला पॉझिटिव्हली मिळत जाते तेव्हा आपला उत्कर्ष, यशस्वी प्रगती होत असते. आज मनोरमा परिवारामध्ये मनोरमा बँक आहे, मनोरमा मल्टीस्टेट आहे आणि 6 पतसंस्था आहेत. ज्या स्त्रीमुळे, ज्या महिलेमुळे समाजाचा विकास होतो. आपण नेहमी म्हणतो की महिलांची संख्या 50%, पण बऱ्याच वेळा त्या दुर्लक्षित असतात. आमचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन तिची प्रगती कशी होईल, तिची जर साथ असेल तर ते घर निश्चित पुढे जातं, हा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या माध्यमातून महिलांसाठी दरवर्षीच मनोरमा परिवारातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. यावर्षी उद्या 8 मार्चला आम्ही मनोरमा परिवारातर्फे सोलापूरमध्ये महिलांसाठी त्वचा आणि उन्हाळ्यामध्ये घ्यायची काळजी याच्यावरती डॉक्टर मिताली मोरे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे.
मनोरमा परिवार हा आर्थिक व्यवहाराशी निगडीत असल्यामुळे आम्ही करून देऊन टाकतो. यशस्वी गुंतवणूक कशी केली पाहिजे, कुठं केली पाहिजे, किती केली पाहिजे, कशा पद्धतीनं केली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण CA अश्विनी दोशी यांना बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाला काहीतरी व्यासपीठ लागतं. अनेक महिला छान कविता करतात, त्यांना व्यासपीठ मिळालं. त्या दृष्टीने महिलांसाठी आम्ही एक काव्य संमेलन सुद्धा सोलापूरमध्ये या मनोरमा परिवारात आयोजित केले. मग नुसतं मनोरमा परिवार सोलापूरमध्ये नाही तर आमच्या शाखा पंढरपूरला पण आहे, बाकीच्या ठिकाणी पण आहे. त्यामुळे पंढरपूरला सुद्धा आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा 16 महिलांनी उत्स्फूर्तपणे काव्य संमेलनासाठी नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर सीताराम साखर कारखान्याच्या MD डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड यांचं शिवाजी महाराजांचं महिला विषयक धोरण या विषयावरती त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि गुंतवणूक कुठे कशी करायची याविषयी सुद्धा तिथं म्हणजे आर्थिक साक्षरता महिलांनी केली पाहिजे, त्यांच्यामध्ये झाली पाहिजे आणि आली पाहिजे. म्हणजे ATM कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल तर ते वापरताना काय प्रिकॉशन्स घ्यायच्या. बऱ्याच वेळा तुम्हालाही माहिती आहे की मोबाईलवरून आपल्याला मेसेज येतात, SMS येतात की तुम्ही 5 मिनिटात तुम्हाला लोन मिळतं, अर्ध्या तासात लोन मिळतं. मग आपण ते घ्यायचं का, त्या SMS ला आपण रिस्पॉन्स द्यायचा का. अशा पद्धतीनं महिलांची सुद्धा जागृती करण्याचा आमचा त्यामागे एक उद्देश आहे. आणि मग आपली गुंतवणूक सेफ कधी असते की जेव्हा मी ठेवलेला मुद्दल आणि व्याजासहित मला जर परत येणार असेल तर माझी ती गुंतवणूक सुरक्षित असणार आहे. मग ती तुम्ही कुठे करायची. मग आम्ही म्हणतो की मनोरमा बँक आहे, मनोरमा बँकेत कशी करायची, कुठल्या संस्थेत करायची याबद्दल सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. व्हाईस चेअरमन संतोषजी सुरवसे यांनी बँकेची आजपर्यंत झालेल्या कामाचा लेखाजोखा आणि सविस्तर माहिती आणि कार्यक्रमाचं स्वरूप मांडलं. आमचा हा काय जो 9व्या म्हणजे 9वी 8वी शाखा आहे, पण टोटल जर मेन ऑफिस धरलं मुख्य शाखा तर 9वं आमचं ऑफिस सुरू होणार. ते जोडवाई पेठेत ही शाखा सुरू होणार. आणि त्याच्या उद्घाटनासाठी माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि अध्यक्ष म्हणून सुशील कुमारजी शिंदे साहेब हे दोघं येणार आहेत. तर त्यानंतर प्रमुख पाहुण्यांमध्ये सुभाषजी देशमुख साहेब आपले आमदार, विजय कुमारजी देशमुख साहेब, त्यानंतर रणजितदादा मोहिते पाटील, राणा जगजित सिंह पाटील, समाधान अवताडेजी, मधुकरजी चव्हाण, राजनजी पाटील, प्रशांतजी परिचारक, दिलीपजी माने, सिद्धारामजी मेत्रे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन जाधव, अभिजित पाटील, कल्याणराव काळे आणि शिवाजीराव काळुंगे या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. सचिन जाधवचा कारखाना आहे जकरा या कारखान्याचे MD सचिन जाधव आणि त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही एक सत्कार करतो की माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा, जे राष्ट्रीय साखर कारखान्याचं संघटन आहे त्याचे अध्यक्ष म्हणून, फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचं काम, त्यांचं कार्य आणि त्यांना आम्हाला मार्गदर्शक म्हणून असलेला कायमचा हात आमच्यावरच असतं. त्यासाठी आमच्या घरचेच असण्यासारखे म्हणजे परिवारातलाच कार्यक्रम परिवारासाठी केलेला आहे. पण त्यांच्या कार्याची पावती, कारण त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आजपर्यंत सहकार क्षेत्रात. तर घरचाच महत्वाचा असा सत्कार आम्ही त्या दिवशी करणार. हा सोहळा जो आहे तो बालाजी सरोवरमध्ये आहे, पण हा ऑनलाईन उद्घाटन होणार. म्हणजे आपण बसणार आहोत तिथेच, पण फीत कापली जाणार इकडं जोडवाय, त्याचं ऑनलाईन आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. तर आपण सगळ्यांनी तिथे यायचंय. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोरमा बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी केले. सर्व पत्रकार बांधव, संचालक आणि आमचे काही कर्मचारी, मनोरमा बँकेचा सगळा लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे. आमची कार्यक्रम पत्रिका देखील आपल्यासमोर दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील अत्यंत अग्रगण्य बँक म्हणून तिची ओळख आहे. बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक आहे. आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब या सहकार क्षेत्राचा एक महामेरू म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या अधिपत्याखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली वाटचाल जवळजवळ 27 वर्षाचा काल पूर्ण करते. आणि या स्टेजला अतिशय सुस्थितीमध्ये ही बँक जाते आहे. आता 8वी शाखा आम्ही नव्यानं स्थापन करतोय. त्यासाठीचा सगळा कार्यक्रम पत्रिकाचा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टीला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी द्यावी
कारण हे समाजाचं अतिशय चांगलं रूप या निमित्तानं जगासमोर येणार आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त त्याची चांगल्या पद्धतीनं कशी प्रसिद्ध देता येईल, कारण अनेक रोजगाराची निर्मिती देखील या बँकेने केली, अनेकाचे संसार, हजारो जणांचे संसार उभे झालेले आहेत. अशा अतिशय चांगल्या बँकेचा लौकिक देखील त्याच पद्धतीनं लोकांसमोर, समाजासमोर गेला पाहिजे. कारण चांगल्या गोष्टी जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत समाजात देखील चांगलं रूप दिसत नाही. हे रूप जगासमोर चांगल्या पद्धतीनं आणा एवढी सद्भावना व्यक्त करतो. आपण आला, आपण सगळ्यांनी आमच्या भूमिका समजून घेतल्या त्याबद्दल धन्यवाद. यावेळी संचालक गजेंद्र साळुंखे, मैनोद्दीन नदाफ, प्रशांत शहापूरकर, शिल्पा कुलकर्णी, कमलाकर पुजारी, अजय मोरे, पुरुषोत्तम साखरे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.